हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.5 हीज फर्स्ट फ्लाईट या पाठातील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये चिटचॅट सेक्शनमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 की 5 जणांचा एक ग्रुप तयार करा. रिमेंबर युअर पास्ट डेज की तुमचे भूतकाळातील दिवस आठवा. अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स अबाउट मेमरीज ऑफ युअर फर्स्ट डे ॲट स्कूल ऑर युअर फर्स्ट अटेम्प्ट ॲट कुकिंग. आणि काय करायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर, जुने दिवस आठवून की तुमच्या शाळेतील पहिला दिवस, तुमच्या शाळेतील पहिल्या दिवसाच्या आठवणी, किंवा तुमची जी पहिली कुकिंग आहे की पहिली तुम्ही स्वयंपाक करण्याचा जो पहिला प्रयत्न केला, तर तो पहिला प्रयत्न हे आपल्या मित्रांसोबत, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायचं आहे. व्हॉट रोल डीड युअर पॅरेंट्स सिबलिंग्स प्ले टू हेल्प टू ओव्हरकम युअर फिअर की तुमची भीती घालवण्यासाठी तुमच्या आईवडिलांची, तुमच्या भावंडांची कशा पद्धतीची भूमिका होती. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झाल्यास आपल्याला असं म्हणता येईल, येस, my parents, siblings play a very important role to overcome my fear. Whenever I was in fear, my parents, siblings encouraged me. They helped me to overcome the fear. They convinced me that they are with me. And whenever I feel that they are with me, at that time I am so confident about my deeds, my actions, and I think that no fear is there and I was fearless at that time. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस अँड आन्सर की तुम्हाला डिस्कस करायचं आहे आणि उत्तर द्यायचं आहे. तर पहिला प्रश्न विचारलेला आहे, आर देअर एनी सिच्युएशन्स वेन यू गेट अफ्रेड की अशा पद्धतीची कोणती परिस्थिती निर्माण झाली का की ज्यावेळेस तुम्हाला घाबरल्यासारखं वाटलं. त्याचं उत्तर आपण लिहू, येस, आय एम अफ्रेड ऑफ स्लीपिंग इन द डार्क ॲट नाईट, कोल्ड वेदर, स्ट्रीट डॉग्स, घोस्ट स्टोरीज अँड कॉरल्स. की हो, मी रात्री झोपताना काळोखाला घाबरतो, त्यानंतर थंड हवामानाला घाबरतो, रस्त्यावरच्या कुत्र्यांना घाबरतो, भूतांच्या गोष्टींना घाबरतो आणि भांडणांनासुद्धा घाबरतो. सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. जर तुम्हाला एकटं प्रवास करायला सांगितलं किंवा एकटं प्रवास करायचं जर का तुम्हाला काम पडलं, तर त्यावेळेस तुमची रिॲक्शन कशा पद्धतीची होती. सो आय वूड बी ग्रेटली डिस्टर्ब अँड डिप्रेस्ड इफ आय हॅड टू ट्रॅव्हल अलोन. की जर मला एकट्याला प्रवास करायला सांगितलं असतं तर मी खूप डिस्टर्ब झालो असतो, डिप्रेस झालो असतो. इट अनॉईज मी, त्यानं माझा गोंधळ वाढला असता. अँड आय फील अनकम्फर्टेबल, आणि मला अनकम्फर्टेबल अशा पद्धतीचं वाटलं असतं. थर्ड क्वेश्चन, हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. की तुम्हाला कसं वाटलं असतं जर तुम्हाला एकटंच घरी ठेवलं असतं तर. I would be afraid of staying alone at home and become uneasy and endlessly think that something untoward will happen when I am alone at home. की ज्यावेळेस घरी एकटं राहायचं काम पडलं असतं त्यावेळेस खूप अनइझी अशा पद्धतीने वाटलं असतं, की थोडंसं अवघडल्यासारखं वाटलं असतं. आणि त्यानंतर असा विचार मनात आला असतं की काहीतरी वाईट आपल्यासोबत होणार आहे. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर लॉस्ट इन अ न्यू सिटी. की जर तुम्ही एखाद्या शहरामध्ये हरवले असते, नवीन शहरामध्ये, तर तुम्ही काय केलं असतं. आन्सर, इट वूड कॉज कन्फ्युजन इन माय माइंड. की यानं माझ्या मनामध्ये, माझ्या डोक्यामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं असतं. आय वूड लूज माय नर्व अँड रन हेल्टर स्केल्टर टू फाइंड एनी लीड टू माय होम. की मी माझी सहनशीलता गमावली असती आणि इकडे तिकडे घराच्या शोधात, घराच्या रस्त्याच्या शोधात मी फिरलो असतो. और आय शॅल कलेक्ट माय सेल्फ अँड रीच द पोलीस टू गेट हेल्प फ्रॉम देम. किंवा मी पोलिसांकडे जाऊन त्यांच्याकडून
मदत मागितली असती. त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खाली दिलेला टेबल तक्ता हा आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहिल्या कॉलममध्ये काही इडियम्स, काही म्हणी देण्यात आलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये त्याचे मिनिंग्ज म्हणजे अर्थ देण्यात आलेले आहेत. आणि तिसऱ्या कॉलममध्ये युअर ओन सेंटेन्स, आणि त्यावरून आपल्याला स्वतःचं एक वाक्य बनवायचं आहे. तर पहिलं दिलेलं आहे इडियम्स. या कॉलममध्ये पहिली इडियम दिलेली आहे बर्ड्स आय व्ह्यू, ज्याचा अर्थ होतो व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय. आता ओन सेंटेन्समध्ये आपल्याला वापरायचं, तर ओन सेंटेन्समध्ये आपल्याला याचं मिनिंग वापरायचं नाही आहे, तर इडियम वापरायची आहे. तर ती आपण लिहू, वी एन्जॉयड द बर्ड्स आय व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटेन. सेकंड इडियम आहे ॲज फ्री ॲज अ बर्ड, की एखाद्या पक्ष्यासारखा मुक्त. त्याचं मिनिंग होतं इफ ही ऑर शी इज केअर फ्री, की कोणती काळजी नसलेला तो किंवा ती व्यक्ती किंवा स्त्री. तर ओन सेंटेन्समध्ये जर का आपल्याला याला वापरायचं असलं ॲज फ्री ॲज अ बर्ड, तर वाक्य असं तयार होईल, आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम शी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड. Then third idiom is eagle's eye. So what is the meaning of eagle's eye? The meaning of eagle's eye is his ability to observe something closely. की एखाद्या गोष्टीला खूप जवळून ऑब्झर्व करणे, त्याचं निरीक्षण करणे, त्याला म्हणायचं ईगल्स आय. आता युअर ओन सेंटेन्स, की आता या इडियमला तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये वापरायचं आहे. द डिटेक्टिव्ह वॉज वॉचिंग एव्हरी मूव ऑफ द थीफ विथ हिज ईगल आईज. फोर्थ इडियम आहे स्प्रेड वन्स विंग्स. स्प्रेड वन्स विंग्सचं मिनिंग काय होतं, टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली, की त्या गोष्टींवर स्वतंत्रपणे काय करणे, काम करणे. दॅट इज कॉल्ड स्प्रेड वन्स विंग्स. ओन सेंटेन्समध्ये याचा वापर करायचा असल्यास वाक्याच्या पद्धतीने तयार होईल, आफ्टर गेटिंग हिज ट्रेनिंग इन पेपर मेकिंग कुमार स्प्रेड हिज विंग्स टू स्टार्ट हिज ओन पेपर मिल. त्यानंतर खाली एक ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, फाइंड मोर सच इडियम्स यूजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. आणखी अशा पद्धतीच्या काही इडियम्स, काही म्हणी शोधा, आणि त्यासाठी काही कीवर्ड्स देण्यात आलेले महत्त्वाचे शब्द. पहिला शब्द आहे फ्लाय. फ्लाय या शब्दाशी निगडीत काही इडियम्स आहेत, विथ फ्लाइंग कलर्स, फ्लाय हाय, फ्लाय द नेस्ट, फ्लाय द कूप, फ्लाय ॲट समबडी, फ्लाय इन टू रेज और टेम्पर, गेट ऑफ टू फ्लाइंग स्टार्ट. या फ्लाय या शब्दाशी निगडीत इडियम्स आहेत. सेकंड वर्ड नेम ऑफ ॲनिमल्स. तर ॲनिमल्स, या ॲनिमल्सच्या नावावरून काही इडियम्स असतील तर त्या या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. तर त्या आहे द लॉयन शेअर, लेट स्लीपिंग डॉग लाय, अ डॉग इन द मँगर, अ स्नेक इन द ग्रास, रेन्स cats and dogs, to lead a cat and dog life, let the cat out of the bag, to smell a rat. तिसरा कीवर्ड देण्यात आलेला आहे आपल्याला कलर्स. सो विच आर दी इडियम्स दॅट आर रिलेटेड टू कलर्स, लूज कलर्स with flying colors on black and white, catch red-handed, to become red and blue, a bolt from blue, once in a blue moon, look at the black side of things, stick to one's color. These are some of the idioms that related to these keywords: fly, name of animals, and colors. Here we have completed the warming up activity of the chapter, his first flight.
If you want to watch these similar videos, subscribe our channel, share this video among your friends. Thanks for watching this video till the end. Thank you. Thanks a lot.